काल तुम्ही एक पुणे जिल्ह्यातल्या पूल दुर्घटनेसंदर्भात रवींद्र चव्हाण यांनी सही केलेलं एक पत्र दाखवलं. जे काही त्याचं बांधकाम किंवा त्या संदर्भातला खर्च 80,000 वगैरे या अनुषंगाने तुम्ही टीकावजा आरोपही केले. त्यावर आज रवींद्र चव्हाण प्रेस कॉन्फरन्स घेऊन उत्तर तर देणार आहेत. स्थानिक आमदार असं म्हणतायत की मावळच्या जनतेला पैशांमध्ये तोडू नका, नाहीतर उरले सुरलेही तुमचे जातील. अरे सोड रे, कोण तू कोण? 100 कोटी रुपये खर्च करून आलेला आमदार आहेस. मावळच्या जनतेला विकत घेऊन तो आमदार झालाय. आम्हाला माहित नाही काय? हे असे आम्हाला धमक्या देऊ नका. गेलात ना अजित पवार बरोबर, शरद पवारांच्या पक्षातून निवडून आलात, अजित पवारांबरोबर गेलात, ठीक आहे. या अशा धमक्या द्यायच्या नाही. आम्ही प्रामाणिक लोक आहोत. आम्ही चोर लफंगे नाही आहोत. आमचा प्रश्न इतकाच आहे, तुमच्या मतदारसंघामध्ये अजितदादा पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये इंद्रायणी नदीवरचा एक पूल कोसळला, लोक वाहून गेले. तुम्ही एक पूल बांधू शकत ना आमदार? हां, तुम्ही 2-3 वेळा आमदार आहात ना, बघा किती वेळा आमदार आहात. अनेक काळापासून तो पूल बंद आहे, पर्यटकांना बंदी आहे, तरी तिथे पर्यटक जात होते. काय करताय? तुमचं लक्ष कुठे आहे? लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं लक्ष पाहिजे. पालकमंत्री फक्त टॉवर्स उभे करतायत पुण्यामध्ये तुमचे मोठे मोठे, आणि बिल्डरांना मदत करतायत. गरिबांसाठी पूल बांधलेत का? हे आम्हाला अशा धमक्या बिमक्या देऊ नका म्हणावं. ठीक आहे, आज सत्ता आहे तुमची, उद्या नसेल. पालकमंत्री ही स्थानिक कारखाना निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त हो, म्हणून तर लोक वाहून गेले. स्थानिक ठिकाणी ते भारतीय जनता पक्षाचे फडणवीस असतील, अमित शहांच्या पक्षाचे एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, हे फक्त निवडणुकीतच बिझी असतात. जनतेच्या कार्यात आहेत का नाही? चले बोलिये. एक फक्त मराठी प्रश्न आहे की महिला क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे, ज्यात भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना परदेशात होणार आहे. हा, मग तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? आम्ही जय शहाकडे पाहतोय फक्त. जय शहानी त्या प्रकरणी खूप मध्यस्थी करून नाही आम्ही तरी पाकिस्तानी संघाला नाही सोडून द्या. हो, सोडून द्या. इथे अहमदाबादमध्ये मृत्यूचं तांडव सुरू आहे. अहमदाबादमध्ये मृत्यूचं तांडव सुरू आहे. अहमदाबादला विमान कोसळलंय, 200-300 लोक मरण पावलेत. आणि जय शहा दुबईमध्ये त्या क्रिकेटच्या मैदानावर कुठली मॅच सुरू होती ती? साऊथ आफ्रिका. असे 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 लोक इथे रडतायत. आग लागले, लोक जळून गेली, विमान पडले. आणि हे क्रिकेटच्या ग्राउंडवर मोदी सायप्रसला हे आम्हाला शिकवतायत. बोलिए. सर, मोदी जी शहर में शामिल हुए, क्या आपको लगता है विदेश नीति में अभी कुछ सुधार होगा, कुछ नया हमें देखने मिलेगा? कौन पूछता है G7 को? आजकल G7 में मोदी जी गए, उनको पहले नहीं बुलाया था. मोदी वेटिंग पे थे, मोदी वेटिंग पे थे. बाद में उनको बुलाया गया, उनको भी बहुत विरोध हो गया उधर. कनाडा की कनाडा की कैबिनेट ने भारतीय प्रधानमंत्री को अपमानित किया और हमारे प्रधानमंत्री वहाँ चले गए.